प्रेमविवाहाचं स्वप्न, मग प्रियकराने लॉजवर प्रेयसीला का संभवलं? कारण ऐकूनच धक्का बसेल. अल्लड वयामध्ये भविष्याचा विचार करताना पोटापाण्याचा नावलौकिकाचा यशस्वी होण्याचा विचार करण्यापेक्षा प्रेमामध्ये पडण्याचा विचार अनेक जण करत असतात. तरुण वयामध्ये सगळ्याप्रमाणेच आपणासही प्रियकर किंवा प्रेयसी असावी अशी अनेकांची भावना असते. या समज नसलेल्या वयामध्ये जमलेल्या प्रेम प्रकरणाचा शेवट निश्चितपणे वाईट होतो. आयुष्य सुखात जाण्याऐवजी मरण मिळते किंवा कपाळावर गुन्हेगारीचा शिक्का घेऊन जगण्याची वेळ येते. अशा घटना सगळीकडेच घडत आहेत. सोलापूर जिल्ह्यातही एका तरुण तरुणीचे प्रेम प्रकरण चांगलेच रंगलेले होते. घरच्यांचा विरोध पत्करून ती त्याच्याबरोबर लग्न करण्यास तयार होते, पण त्याने तिचा निर्गुण खून केला आणि स्वतःवरही वार करून घेतले. या क्रूर कृत्यामागचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. शाळेतून घरी परतताना लक्ष्मी बनसोडे यांना रस्त्यामध्येच त्यांची 4 नंबरची मुलगी स्नेहा ही एका तरुणाबरोबर बोलताना दिसली. त्यांना ती बाप खटकले होते. पतीच्या निधनानंतर 5 मुलींचे पालन पोषण आणि शिक्षण याची जबाबदारी त्यांच्या एकटीवरच होते. आपल्या मुलीवर चांगले संस्कार होणे गरजेचे होते. त्यांचे कुठे वाकडे पाऊल पडू नये, कारण लोक आपल्यालाच नावे ठेवतील. म्हणून त्यांनी स्नेहाला घरी आल्यावर याबद्दल विचारले. स्नेहा, मी अनेक वेळा पाहिले तुला त्या मुलाबरोबर बोलताना. अगं आई, तो माझा मित्र आहे आणि हे बघ, आम्ही लग्नही करणार आहोत. स्नेहाचे बोलणे ऐकून ती काळजीतच पडली. सोलापूर शहरातील रामवाडी या ठिकाणी लक्ष्मी श्रीकांत बनसोडे या 40 वर्षाच्या महिला राहतात. 15 वर्षापूर्वीच त्यांचे पती पदरात 5 मुली टाकून मरण पावले होते. या 5 मुलींपैकी 4 नंबरची स्नेहा नावाची मुलगी ही लक्ष्मी बनसोडे यांच्या भावाच्या घरी म्हणजे खाचपा पोतेनवस राहणार मैदगी तालुका अकोट याच्या घरी शिक्षणासाठी राहत होते. तेव्हा तिची ओळख नागरतांडा येथे राहणारा आदित्य रमेश चव्हाण याच्याबरोबर झालेले होते. 12वीचे शिक्षण झाल्यानंतर स्नेहा पुन्हा आपल्या आईच्या घरी म्हणजे रामवाडी येथे राहावयास आले. लक्ष्मी बनसोडे या सोलापूर शहरातील संभाजीराव शिंदे माध्यमिक शाळेमध्ये शिपाई म्हणून काम करतात. शाळेतून येताना 2-4 वेळा लक्ष्मी यांनी आपली मुलगी स्नेहा ही एका मुलाशी बोलत असलेले पाहिले होते. तेव्हा त्यांनी तू कुणाशी बोलतेस, त्याचे नाव काय असे विचारले असता स्नेहाने तो आपला मित्र असून त्याचे नाव आदित्य रमेश चव्हाण आहे असे सांगितले. तेव्हा तिला समजवण्याच्या दृष्टीने लक्ष्मी बनसोडे तिला म्हणाल्या, हे बघ पोरी, असं रस्त्यावर पोराशी बोलणं शोभत नाही. बघ, आपल्या खानदानाला लोक नावं ठेवतील आपल्याला. तुला अजून 4 बहिणी आहेत, त्यांचा विचार कर. पुन्हा त्यांच्याशी बोलू नकोस. अगं आई, तो फक्त माझा मित्र नाही, तर मी त्याच्यासोबत लग्न पण करणार आहे. स्नेहाचे हे बोलणे ऐकून लक्ष्मी बनसोडे यांना राग आला, पण आपल्या रागावर नियंत्रण ठेवत आपल्या अल्लड पोरीला म्हणाल्या, तुझ्यापेक्षा मोठ्या अजून 3 बहिणी आहेत, त्यांचं लग्न आधी करायचं आहे, नंतर तुझ्या लग्नाचा विचार. त्यामुळे तू नाच सोड बघू. स्नेहाला समजावले होते खरे, पण ते आपलं ऐकेल की नाही, तिला पटलं की नाही याबद्दल लक्ष्मी यांना अंदाज नव्हता. एके दिवशी स्नेहाबरोबर बोलणारा तो मुलगा म्हणजे आदित्य घरात उभा असलेला दिसला. तो मुलगाच घरी आल्याने लक्ष्मी बनसोडे यांनी त्याला समजावण्याच्या सुरात सांगितले, हे बघ, तुझी आणि आमची जात वेगवेगळी आहे, यामुळे तुझा आणि स्नेहाचा विवाह होणार नाही. तू स्नेहाचा नाद सोड, पुन्हा तिच्याबरोबर बोलू नकोस. आपल्या परीने हे प्रकरण मिटवण्याचा लक्ष्मी यांनी प्रयत्न केलेला होता. रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी MPSCची परीक्षा शाळेमध्ये असल्याने लक्ष्मी बनसोडे शाळेत गेलेल्या होत्या. दुपारी 1:30 वाजता घरी आल्या तेव्हा स्नेहा घरात दिसली नाही. त्याने आपल्या प्रतीक्षा नावाच्या मुलीला विचारले की स्नेहा कुठे गेली आहे. त्यावर ती म्हणाली, आई, ती नवीन वर्षानिमित्त अक्कलकोट येथे स्वामी समर्थ दर्शनासाठी गेलेली आहे. लक्ष्मी आणि त्यांची मुलगी स्नेहाबद्दल बोलत असतानाच स्नेहाची मैत्रीण घरात धावत आली आणि तिने जे काही सांगितले ते ऐकून लक्ष्मी बनसोडे यांना धक्काच बसला. अक्कलकोट या ठिकाणी
स्नेहाचा अपघात झाला असून तिला शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेले आहे, हे त्या मैत्रिणीने सांगताच लक्ष्मी बनसोडे यांनी आपल्या नातेवाईकांना फोन करून घरी बोलावून घेतले. त्यांना आपल्या मुलीचा अपघात झाल्याचे सांगून त्या ठिकाणी जाण्यास गाडी बोलावण्यास सांगितले. गाडी येताच सर्वजण गाडीतून अक्कलकोट येथील शासकीय रुग्णालयामध्ये पोहोचले. आपली मुलगी जिवंत असेल व तिला काही होणार नाही अशी मनोमन प्रार्थना करत निघालेल्या लक्ष्मी बनसोडे यांना रुग्णालयामध्ये जाताच तिचा मृतदेह दाखवण्यात आल्याने त्या मटकन खालीच बसल्या. त्यांना काहीच सुचेनासे झाले. एवढेच नव्हे तर तिच्या मैत्रिणीने तिचा अपघात झाल्याचे सांगितले होते, पण येथे तर भलतेच पाहायला मिळाले. कारण स्नेहाच्या गळ्यावर वार करण्यात आलेले होते आणि त्यात तिचा मृत्यू झालेला होता. हे पाहून लक्ष्मी बनसोडे यांनी रुग्णालयामध्ये मोठ्याने हंबरडा फोडला. स्नेहावर कोणीतरी वार केले असे लक्ष्मी यांनी पोलिसांना विचारले. तेव्हा पोलिसांनी सांगितले की अक्कलकोट येथील लोखंडे मंगल कार्यालय पाठीमागे असलेल्या एका घरात स्नेहा आणि तिचा मित्र आदित्य रमेश चव्हाण वय वर्ष 21 सकाळी 10 वाजता आलेले होते. काही वेळ गप्पा झाल्यानंतर दुपारी 1 वाजता मुलीचा ओरडण्याचा आवाज परिसरातील नागरिकांना आल्यामुळे काय झाले आहे हे पाहण्यासाठी लोक आले. तेव्हा आदित्यने स्नेहावर चाकूने सपासप वार केले असल्याने ती ओरडत रक्ताच्या थरात पडलेली होती. तसेच आदित्यने स्वतःच्या गळ्यावर वार केले आणि तोही ओरडत खाली पडला. याची माहिती नागरिकांनी तत्काळ उत्तर अक्कलकोट पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी लगेचच जखमी स्नेहा आणि आदित्य यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये नेले. डॉक्टरांनी दोघांना तपासले असता स्नेहा मयत झाल्याचे सांगितले. आदित्य बेशुद्ध पडला होता. त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. पोलिसांनी ही माहिती लक्ष्मी बनसोडे यांना सांगताच त्या म्हणाल्या, अखेर आदित्यनं डाव साधला. मी त्याला स्नेहाशी बोलू नकोस असं सांगितलेलं होतं, त्याने तर माझ्या स्नेहाचा आवाजच बंद केला. लक्ष्मी बनसोडे यांनी पोलिसांच्या समोर रडण्यास सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना धीर दिला आणि त्यांनी लक्ष्मी यांना तपशीलवार माहिती सांगण्यास सांगितले. लक्ष्मी बनसोडे यांनी पोलिसांना सर्व हकीकत सांगितली आणि त्यांनी आदित्य रमेश चव्हाण वय वर्ष 21 राहणार नागरतांडा अक्कलकोट जिल्हा सोलापूर याच्या विरुद्ध फिर्याद दिली. आदित्यवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून तो त्यातून बरा झाल्यावर त्याला ताब्यात घेण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, पोलीस निरीक्षक दीपल भिताडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव, उपनिरीक्षक पांडुरंग पवार, हेड कॉन्स्टेबल अंगद गीते, राजू कोष्टी, श्रीकांत चव्हाण, सुरेश लामजाने, लक्ष्मण देडे, फिरोज इनामदार, विजय मनोरे, बिपिन सुरवसे, अजय भोसले, दोंडीपाट टेंगळे, केदार सुतार, नामदेव माने हे पुढील तपास करत आहेत.